वर पण चालू आहे व्हिडिओ काढायचं, त्याच्यावर पण पैसे येते. पण ते बियाणं आणायला गेले होते मंचरला, तेव्हा का 5000 लोकांनी पाहिला होता व्हिडिओ. म्हणून तुम्ही पण पाहत जा. मला काय एवढं परवडेबल वाटत नाही, मग मी नाही लावू शकतो. काय परवडत नाही? खर्च भरपूर आहे, तेवढं उत्पन्न भेटत नाही त्या पटीमध्ये. आता घ्यायचं 50 रुपयाने बियाणं विकायचं 15 रुपयानं म्हणलं ते उत्पन्न नाही ना, त्या पटी चालत नाही. त्याचं सगळं गणित करून तुम्ही माघार घेतली, ते आपण पण करायचं होतं आपल्या घरच्यावर. तुम्ही जे पाठीमाग आम्ही मंतरला बटाटे बियाणं आणण्यासाठी गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्ही अक्षरशः मग लोकांनी उचलून धरला, अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला. त्या व्हिडिओनंतर आपण तुम्हाला बटाटा लागवड कशी करावी ही माहिती तुम्हाला देत आहोत. तर अशा प्रकारे आमच्याकडे पाठीमाग तुम्ही बघू शकता, आपल्याकडे ट्रॅक्टर सुरू आहे बटाटा लागवड करण्यासाठी. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बटाटे लागवड कशी करतो. पहिलं आम्ही बटाटे लागवड बैलांच्या सहाय्याने करत होतो, आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने लागवड करतोय. चला तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवतो बटाटा लागवड कशी करायची व आमच्याकडे कशी केली जाते. चला तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा, शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओ आवडल्यास मित्रांनी शेअर करा. आता का आम्हाला का बटाटे टाकायचे आहे ते पेटीमध्ये टाकले का खालून 2 जण पाहिजे ते का टाकी द्या, मग ते भिंगलं का मग ते नवीन जातं, मग असं ते जातं जमिनीमध्ये. आणि आता तुम्हाला दाखवायचं त्याची ट्रॅक्टर हे त्याच्यामध्ये पेटीमध्ये टाकले आहे ना, मग त्याच्यामध्ये काय लोक टाकू राहिले ते माणसं. आता पप्पा का बियाण्याची गुण नेत आहे, आम्ही ते तिकडे टाकणार आहे. आता पप्पाने ते टाकत आहे, मग तुम्हाला बियाण्याचं दाखले आहे एवढी वाटत लावलेली आहे. अजून आम्हाला आणखी 2 वावर राहिलेला आहे. मग आमचा व्हिडिओ कसा वाटेल ते कमेंट करून नक्की सांगा. पुढं पप्पा आता सोनी मामावरती ट्रॅक्टर घेत आहे. सोनी मामा आता वरती घेत राहणार आहे, म्हणजे मग या ट्रॅक्टरला बटाटे लावता येईल. आम्ही पहिला इथं खडा केला होता, ट्रॅक्टर आला नव्हता, आम्ही इथं केला होता उभा. मग मटेरियल टाकलं, मग तो ट्रॅक्टर आला, थोडंच मटेरियल राहिलं होतं ते पण टाकून घेतलं. आता तिकडून जालू काका आले आहे आणि सोनी मामा पण आलेले आहे. तर बघा ना, आता ही बटाटे पेरणी सुरू आहे. ही कशी वाटली तुम्हाला? तुमच्या काळात कसं होतं? बैल नाकायची का? आता हे कसं वाटलं? होती पेरणी व्यवस्थित? एक नंबरवर राहिले. एक नंबर होती का? माणसं चळतील पण मशीन काय चालणार नाही. एक चालत होती मेघातीला, पण बियाणं व्यवस्थित पडत. लागवड भारी वाटली ना? हे बागायदारने केलं बटाटे मागच्या 2 वर्षापूर्वी. काय परवडलं तुम्हाला? पाणीच नाही. बटाटे केवढे झाले तुमचे? हो, कसे वाटले बटाटे? बियाणं भारी व्यवस्थित आपल्या बैलाने व्यवस्थित झालं नसतं. बैलाने कसं होईल? बैलाने आपल्याकडून थोडंसं जादा पडेल किंवा मग कमी पडेल. टोकाने कसं आहे शावत व्यवस्थित पड राहिले. आणि झालं कसं आम्ही कधी पाहिलं नव्हतं, पण म्हणलं चला घ्या पाहून कसं काय तास म्हणले तुम्हाला ट्रॅक्टरचा? 1000 रुपये म्हटलं बघा ते. माणसं त्यांच्या टाकायला सगळं त्यांचं आपण बांधव कमरा हात उभं राहायचं. हा पैसे जातील पण व्यवस्थित होईल ना. 200 रुपये कट्टा 1200 नाही 1000 रुपये. मित्रांनो, आपल्याकडे बटाटा लागवड सुरू आहे. आता आमच्याकडे अनेक शेतकरी आता पाहण्यासाठी आले होते. आपले इलाज मामा, अन्नदात्या, आपले नाना, आपले सोनबा आता बटाटा लागवड केली. काय नाव आहे? तुम्ही सांगा ना. आता हे बटाटा लागवड सुरू. आज तारीख किती? काल मतदान होतं, मतदान करून आली. आता आज बटाटे लावायचं काम चालू आहे. आता आपले इलाज मामा आहे, त्यांना कसं वाटलं? कसं काम आहे? एकच नंबर आहे का? तुम्हाला लावायचं की नाही? काय परवडत नाही? खर्च भरपूर आहे, तेवढं उत्पन्न भेटत नाही त्या पटीमध्ये. आता घ्यायचं 50 रुपयाने बियाणं विकायचं 15 रुपयानं म्हणलं ते उत्पन्न नाही ना, त्या पटी चालत नाही. त्याचं सगळं गणित करून तुम्ही माघार घेतली, ते आपण पण करायचं होतं. त्याचं गणित सोडत नाही कॅन्सल करून टाकलं. आता कांदे लावायचे. कांद्याचे नोटा झाले ना? हां, कांद्याचे पण झालं झाला असं काय नाही झालं, पण आता पण मग कांद्याची जरा तर बघा, शेतकरी सांगा त्यांची मुलाखत आपली झाली. बटाटा लागवड बघूया आता काय होते. अशा प्रकारे मित्रांनो रान कसं झालं बघा, किती सुंदर अशा साऱ्या पडलेले. तर ट्रॅक्टरची पेरणी चालू आहे. आता आम्ही सोन्याने जालूने त्यांचं एक जर बटाटा लागवड केली. आता आपल्याकडे सुरू आहे. ट्रॅक्टर लय मी का तीन चालवतो.
आता ते 1200 रुपये तास म्हणतात माणसं पण त्यांचे बटाटे टाकण्यासाठी. बघूया आता उतरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अशी माहिती दिली आहे कसे बटाटे आले व काय विक्रीसाठी बटाटा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला पण आपल्या यूट्यूब चॅनल माहिती दिली आहे. कोणाला बटाटे लागले बटाटे पण योग्य दरात दिले जाईल. बटाटा हे पीक प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने जास्त होते. बटाट्याचे बेणे प्रामुख्याने आपल्याला मंचर पुणे मार्केट यार्डात भेटते. अशा प्रकारे आपल्याकडे बटाटा लागवड सुरू आहे मित्रांनो. व मध्य प्रदेश, UP, उत्तर प्रदेश इकडे पण बटाटा लागवड भरपूर होती. बटाटा हा सर्व भाज्यांमध्ये वापरला जाणारा एकमेव असा पदार्थ आहे. आपण आता या बटाट्याची लागवड सुरू करीत आहोत. तर मित्रांनो आपण वापरला आहे कुकराज 166 जातीचे बियाणे. बघू शकता मित्रांनो अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने आपण बटाटा पेरणी करीत आहोत. तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व मित्रांना पण पाठवा. बघा मित्रांनो अशा प्रकारे सरी पण पडती पाठीमागे. साधारणतः बटाटा पेरणी आमच्याकडे नोव्हेंबर एंडिंग ते डिसेंबर स्टार्टिंगच्या सुरुवातीला करतात, जेणेकरून बटाटा आपल्या मार्केटला व्यवस्थित योग्य भावात योग्य दरात विकला जाईल. अशा प्रकारे आमच्याकडे बटाटा पेरणी सुरू आहे. तर मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने बटाटा पेरणी. हे यंत्र पण तिकडे पुणे जिल्ह्यातून आणलेले नारायणगावकडून. आपले मांडव्याचे शेतकरी यांचा ट्रॅक्टर आहे. कसा चालू ट्रॅक्टर कमेंट करून नक्की सांगा. आता इथं आम्ही बटाटे लावणार आहे. एक वरचा पण वावर राहिलेला आहे. आमचे 2 वावर पिरून होणार आहे, कारण आता इथे थोडंच वावर राहिलेलं आहे. आम्ही आज का बटाटे पेरायला आलो होतो आणि बटाटे पिरून आम्हाला विकायचे काय आणि काही का घरी वेपर्स करायला पण होतो. आम्ही वेपर्स करण्यासाठी आम्ही बटाटे लागते म्हणून आम्ही केलं आणि काही विकले तर पैसे आहेत त्या म्हणून आम्ही केलेलं आहे. आमचा यूट्यूब चॅनलवर पण चालू आहे व्हिडिओ काढायचं, त्याच्यावर पण पैसे आहेत. आता का पण ते बेन आणायला गेले होते मंचरला, तेव्हा का 5000 लोकांनी पाहिला होता व्हिडिओ, म्हणून तुम्ही पण पाहत जा. तर कसा वाटला आजचा आमचा का बटाट्याचा बेन लावायचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज आम्ही आलेलो होतो आमच्या पप्पासोबत बेन लावायसाठी. मी आणि पप्पा, जालू काका आले होते, सोने मामा आले होते. त्यांची कुस्तीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. सोने मामा हारले होते आणि जालू काका जितले होते. मग असेल ना आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेजारच्या बेल पण दाबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.